पालन करणं आपण गरजेचं असेल आणि आज खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपण पाहतोय. तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. एका बाजूला आता मात्र संघ असेल टीम केले, दुसऱ्या बाजूला टीम सागाव आणि दोन्ही संघादरम्यान इथे मात्र क्रिकेटचा हा नैत्रदीपक असा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना देखील. ओम साई क्रिकेट असोसिएशन भिवंडी ग्रामीण या नक्कीच असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2025 चा थरार आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आणि आतांचे महत्वाचे सहकारी आणि त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं. आमचे मान्य श्री संजय दादा वाडगडे साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आहे आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेला आज आमच्या समेत अनेक सारे मान्यवर देखील जोडले जातील. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्ह चॅनलच्या वतीने ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवली जाते. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि नक्कीच येणाऱ्या पुढील सर्व क्रिकेटच्या स्पर्धा या चॅनलच्या वतीनं घर बसल्या आपण देखील आनंद घ्या. चला 12th मान त्या दोन्ही संघाचे. जास्तीचा वेळ घेऊ नका. 4 षटकांची मॅच आहे. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत व अंतिम षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. त्या अनुषंगाने इथे मात्र पंचांच्या माध्यमातून देखील सूचना. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे माधवजी ठाकरे सर आहेत. 9-9 सरकार, 10-10 सरकार तुम्ही ऐकलं होतं, हे 9-9 सरकार आहे. त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. काल मुरबाडला होते आमच्या समवेत. मुरबाड तालुका गाजवला, आता शहापूर तालुका गाजून भिवंडी तालुक्यात आलेले आहेत. त्यांच्या सोबतीनं आमचे दुसरे पंच विशालजी भोईर सर देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की ते देखील सातत्याने स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. आज समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत शिंदे सर ज्यांनी स्पर्धा लीड केली आहे. काल आमचे ठाकरे सर होते. आज त्यांचा देखील बिझी शेड्यूल, परंतु इथे थोडंसं नक्कीच प्रत्येक समालोचक मित्राला साथ देणं गरजेचं आहे. गेल्या 5 दिवसापासून दादा मुरबाडची स्पर्धा कव्हर करत होतो, परंतु सातत्याने इथे मात्र येण्याचा आग्रह धरला, कारण की हे क्रीडांगणावरती नक्कीच मला तर वाटतं 7 ते 8 वर्षापूर्वी इथे आम्ही T20 20-20 ओव्हर्सच्या मॅचेस देखील खेळायचो ॲज अ प्रॅक्टिस मॅच. परंतु आज याच क्रीडांगणावरती समालोचन करण्याची संधी देखील मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांचं आपण करूयात हार्दिक स्वागत. समोरच आपण पाहिलं तर निसर्गरम्य वातावरणात डौलाने झुलणारा मावळी किल्ला आणि खऱ्या अर्थानं नक्कीच निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध असा हा किल्ला. समुद्र सपाटीपासून अंदाजे 2785 फूट उंच आणि नक्कीच गिरिदुर्ग या प्रकारात तो मोडतो. कल्याणचा दरवाजा प्रामुख्याने इथे आपण पाहिला तर नक्कीच कल्याणला जाणारा मार्ग आणि त्याच्यानंतर मात्र या किल्ल्याचं आकर्षण म्हणजेच त्याच किल्ल्याच्या आवारात नवरा नवरी यांसारख्या प्रसिद्ध शिखरांचा समावेश आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा वास्तव या किल्ल्यावरती होता आणि ही एक शहापूर तालुक्याला आणि या विभागाला नक्कीच मिळालेली एक ऐतिहासिक ठेवा असेल. जाऊयात मागच्या दिशेनं सर्वांचं पुनश्च आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषक 2025 चा थरार आणि मधाच्या आतमध्ये सलामीची जोडी. स्ट्राईक एंड लायझ बॅटर निलेश, नॉन स्ट्राईक एंड लायझ बॅटर मोहन आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज देखील सज्ज होतोय. जस दोन्ही संघाच्या 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्सचे आपण संपर्क साधा, जेणेकरून आपल्या खेळाडूंचा नक्कीच नाव तुमच्यापर्यंत पोहोचवू यात मात्र शंका नाहीये. पंचांचा ग्रीन सिग्नल सूचना पंचांनी देखील केल्यात आणि त्या अनुषंगाने पहिला चेंडू इथे मात्र फेकला जाईल. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, शॉर्ट कव्हर, त्याचबरोबर नक्कीच या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. आडव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत निलेशच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक, धर्मवीर चौकार. DJ
थँक्यू. क्या बात आहे. हे सकाळच्या सत्रामध्ये मनोरंजन कंबरिया थोडा हलवा कारण की कुठेही स्ट्रेंथ येऊ शकते. ओ पुणेशा चांगला चेंडू. सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करण्याचं कार्य नेहमीच करत आलंय. नक्कीच काही टीका टिप्पणी त्यांच्यावरती नेहमीच केली जाते, परंतु मी आवर्जून सांगेन वय वर्ष 55 असून देखील या वयामध्ये पंचांची भूमिका साकारणं खरं तर या वर्षामध्ये काही लोक नक्कीच धड चालू शकत देखील नाहीत, परंतु अशा वयात देखील त्यांनी नक्कीच पंचांची भूमिका चोख पद्धतीने साकारली आहे. डान्स देखील तितकाच चांगला करतायत. हो इथे मात्र चांगला चेंडू होता, फक्त त्याला पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली, परंतु तत्पूर्वी इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक घडली. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावांच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धाबा धावफलकावरती पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र संत आणि शांत सुरुवात आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स देखील तितक्याच ताकदीनं चांगलं कार्य करतील यात मात्र शंका नाहीये. हो इथे मात्र खराब चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. चेंडू फरार होतोय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका स्ट्रोक, धर्मवीर चौकार. थँक्यू. थोडंसं मनोरंजन जरूर सुरू आहे सकाळच्या सदरामध्ये, परंतु दरम्यान चौकार अशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती. हो आणखी एक इथे मात्र जागा वाढवून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या पंचांवरती इथे मात्र कटाक्ष टाकला होता, परंतु ही कॉट बेहनची अपील जी असते ती मुख्य पंचांना करणं गरजेचं असतो. एसटी रक्षकांना या गोष्टीची नोंद घेणं गरजेचं असेल. आणि त्या अनुषंगाने हा चेंडू डॉट येतोय. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. सूरज इथे मात्र सज्ज आणि इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत आणि इथे मात्र वॉट झेल चांगला या ठिकाणी मात्र अनुमान लावला. त्याच्यावरती पहिला झटका लागत असताना मधाच्या आतमध्ये फलंदाज निलेश होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी मंदे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट ओजी खरिवळी संघ आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. मंदे संघ आणि ओजी खरिवळी संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुंदे ए आणि कुंदे बी, क्या बात आहे. एकाच गावातील आय थिंक सो 2 संघ एकमेकांच्या समवेत. आणि त्याच्यानंतर पाच्छापूर त्यांच्या अगेन्स्ट दिघाशी. तर सर्व संघांनी वेळेवरती रिपोर्टिंग करा. जर इनिंग ब्रेक मध्ये आपला संघ टॉस साठी नसेल तर आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ज्या पद्धतीची पॅनल्टी आपण पाहिली होती ती म्हणजेच मिळाली होती टीम सागावला. पहिला षटक संपलाय. 10 धावा धावफलकावरती 3 पॅनल्टीच्या आता मात्र आम्ही ऍड करू. आणि अर्थातच धावसंख्या धावफलकावरती पॅनल्टीच्या स्वरूपाने 13 वरती जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती येतो. यस योगेश आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 12th मान नाहीये दोन्ही संघांचे. नक्कीच अत्यंत लहान खेळाडूंना घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये हा संघ उतरलाय. आणि नक्कीच या विभागाला थोडंसं क्रिकेट पासून पुढे न्यायचं असेल तर नक्कीच चांगला खेळ शिस्तबद्ध कामगिरी करावी लागेल. सागाव संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट टीम केली आहे. आणि नक्कीच या स्पर्धेला मुळाचं सहकार्य खऱ्या अर्थानं कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर अभिजित मेडिकल अँड जनरल स्टोर्स यांच्या वतीनं मेडिकल किट देखील उपलब्ध आहे. वडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू हवेत आहे. अनुमान आय थिंक चुकीचा आधीच लावला होता कारण की छोटा खेळाडू त्या ठिकाणी मात्र होता आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. क्रिकेटचा गोल्डन रूल्स आपण नेहमीच म्हणतो, कॅचेस विन द मॅचेस.
पकडा कॅच जिंका मॅच, परंतु झेल ड्रॉप आणि त्याच्यावरती मिळालेल्या या 2 धावा, 2 धाव्यांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 15 वरती जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती. डावकुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती, समोर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज योगेश. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र हा फटका दमदार एक्झिक्यूट केला मधाच्या आतमध्ये, असं बॅटर मोहनने दणदणीत खणखणीत चौकार. माझी बांगडी नाही पाहिजे, याकडे लक्ष द्या माधवजी ठाकरे सर, कारण की अजूनही सीझन आताशी चालू झाले. चला जाऊयात महाराष्ट्र देशाने मनोरंजन तुमचं आजच्या दिवसामध्ये होईल. यात मात्र शंकाने या धावसंख्या धावफलकावरती 19 वरती जाऊन पोहोचली. 19 धावा धावफलकावरती. आणि आपण काहीशी चर्चा करत असताना मधाच्या आतमध्ये काहीशी नियमावली अनेकदा आपण पाहत असतो, परंतु नक्कीच आमची ऑफिशियल चॅनलच्या ऑपरेटर आणि समालोचकांना देखील काहीशे नियम माहीत असतात. सातत्याने तेच पाहून पंचांची कामगिरी करण्याचं कार्य ते देखील करतात. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, मिड विकेट बॉर्ड लाईनच्या बाहेर. धर्मवीर चषक षटकार. जे मास्टर देखील आता लय मध्ये येतात, परंतु आताच जर सगळे गाणे संपले तर मग दिवसभर आपण काय करणार? मग कुठल्या गाण्यावरती आमचे अंपास डान्स करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणखी एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लेंथ खेचली, त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक. बॅक टू बॅक इथे मात्र चांगली कामगिरी केली जाते, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक होते. आणखी एक झेल ड्रॉप. आज झेल घेणं गरजेचं होतं. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 1 शॉट, यस 1 शॉट असेल. अतिघाई संकटात नाही. एकच धाव इथे मात्र दिली जाईल, कारण की आता मात्र बॅट ड्राईव्ह केली नव्हती पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राईक एंडला. त्या अनुषंगाने इथे मात्र लगेचच पंचांनी एक शॉर्ट रन दिली, घोषित केली. आणि नक्कीच घारेप्रमाणे नजर ठेवून आमचे पंच देखील, त्यांचं देखील कौतुक. परंतु विचार केला तर मैदानाच्या चारही बाजूला आपण जिकडे पाहावं तिकडे हिरवी दाट झाडी आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि तसा गारवा देखील आपण पाहतोय सातत्याने. गेल्या 1 महिन्यापासून सिटी क्रिकेटमध्ये समालोचन करत असताना ह्या गोष्टींपासून थोडासा वंचित होतं, परंतु आज नक्कीच नॅचरल ऑक्सिजन आणि नक्कीच गार हवा आपल्याला जाणवते. दिवसभर थकवा देखील जाणवणार नाही, यात मात्र शंका नाही आहे. बाजूलाच नक्कीच सह्याद्री रांग आणि नक्कीच त्याच्यावरती नटलेला आणि डौलाने डुलणारा तो म्हणजेच भगवा. हा भगवा हिंदू संस्कृतीचा, हा भगवा वारकरी संप्रदायाचा, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हा भगवा शिवसेनेचा. दरम्यान फटका दमदार आहे. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. आता देखील चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. षटकार येतोय. या षटकामध्ये योगेश वरती वार पे पलटवार पाहायला मिळतात. चौकार ताशानंतर आपण 2 षटकार देखील आले आणि धावसंख्या धावफलकावरती 32, 32 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु आता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, मौका भी गया और चौका भी गया. नशिबाचा चौकार. चला पुढील दोन्ही संघाने टॉस साठी सज्ज राहायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये, कारण की आता मात्र आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. आणि जर टॉस साठी आपला संघनायक नसेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
अशी पॅनल्टी सागाव संघाला आपण पाहिली होती 3 धावांची. नक्कीच हा चांगला नियम आहे मी तर म्हणेन असोसिएशनच्या वतीनं. जर ही शिस्त जर आपल्या असोसिएशन मधील सर्व संघांना लावायची असेल तर पॅनल्टी देणं गरजेचं आहे. काल गेल्या 5 दिवसापासून दादा मुरबाडची स्पर्धा कव्हर करतोय. 11 11:30 वाजायचे तरी संघ येत नव्हते, परंतु दूरवरचा प्रवास होता संघांना देखील, परंतु वेळेवरती जाणं गरजेचं आहे. एखादी स्पर्धा आयोजक जर आपल्यासाठी ठेवत असतात तर तिथे तरी त्या स्पर्धेला गालबोट लागू नये त्या अनुषंगाने आपण देखील वेळेवरती जाणं गरजेचं आहे. आणि खरं म्हटलं तर संघाचा संघनायक असतो तो नेहमीच सकाळी लवकर उठून आपल्या सर्व खेळाडूंना कॉल मेसेज करत असतो, परंतु काही खेळाडू असे असतात की मात्र उशिराने उठतात आणि त्याच्यानंतर मात्र जाण्या येण्यासाठी देखील काहीशा अडचणी सांगत असतात. परंतु असं करू नका मित्रांनो. जर आपल्या संघाचं आपल्या गावाचं प्रतिनिधित्व आपण करतो तर त्यावेळेस मात्र आपण स्वतः हरत नसतो तर आपला गाव हरत असतो. त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. जगात महाराष्ट्र देशानं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला आपण पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आज बॅटर संदीप. संदीप साठी हा चेंडू होता. इथे मात्र बॅटर देखील मिस झाले, त्याच्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले आणि शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय आणि इथे मात्र 22च्या स्वरूपाने या येत आहेत नशिबाच्या 4 धावा. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे व्हॉट्सअपचे ग्रुप आपण पाहतो. त्याच्यामध्येच एक ठाणे ग्रामीण क्रिकेटचा हा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये संदीप देखील ऍक्टिव्ह आहे आणि समोर माधवजी ठाकरे आणि त्या अनुषंगाने चर्चा त्यांची देखील होईल. फटका दमदार आहे. आता मात्र चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा दमदार स्ट्रोक चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 44 वरती. या खेळाडू कक्षांना विनंती असेल की मित्रांनो सातत्याने स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जसं षटक संपेल तसं मध्ये चौकार षटकार येईल तर आपण या गोष्टीशी देखील नोंद घ्या. थोडंसं लक्ष असू द्या. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरसावते. 44 रन्स ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सचिन वरती पलटवार केला जातोय. संदीपचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू मिस झाले होते त्याच्यावरती देखील नशिबाच्या 4 धावा मिळाल्या होत्या. आता मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल ड्रॉप. छोटा खेळाडू आपण पाहतोय. अत्यंत कमी वयामध्ये आपण त्याला क्रिकेट खेळताना पाहतोय, परंतु त्याचं देखील कौतुक. कमी तिथे आम्ही आय थिंक सो अशी भूमिका त्याने साकारली आहे. काहीशे खेळाडू अनुपस्थित असे वाटतात ते म्हणजे टीम सागावशे, परंतु नक्कीच काही खेळाडूंना कधी सुट्टी नसते, काही खेळाडूंच्या काही अडचणी असतात, परंतु येथे मात्र एक एक खेळाडू तितकाच महत्त्वाचा असतो आपल्या संघांसाठी. कारण की जर आपण उपस्थित नसलो तर मग कुठेतरी बॅटिंगची कमतरता किंवा गोलंदाजीची कमतरता नेहमीच संघाला जाणवते. परंतु सध्या तरी क्षेत्ररक्षणाची कमतरता जाणवते ती म्हणजे टीम सागावला. आणि इथे मात्र या 2 धावा एकच धाव घेतल्या. खऱ्या अर्थाने धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाज तयार. मनुष्य गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र मधली यष्टी वाकवली आणि फलंदाज होतोय बाद. लागणारा दुसरा झटका मदनाच्या आतमध्ये टीम केलेला फलंदाज बाद होईल. अर्थातच मोहन बॅक टू द पवेलियन. आय थिंक सो डीजे राहुल आहेत. कौतुक असेल आपलं देखील, कारण की नक्की सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतो त्या वेळेस मात्र डीजेची क्वालिटी चांगलीच आपण पाहतोय. परंतु इथे डीजे राहुलने देखील चांगली क्वालिटी दिली. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये संगीतमय वातावरण देखील निर्माण केल्या. नक्कीच क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण नेहमीच ऐकतोय आणि त्या अनुषंगाने आमच्या आवाजाची देखील आपण काळजी घेतली. त्या अनुषंगाने आपलं देखील कौतुक. आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. जाऊयात महाराष्ट्र देशानं नवीन बॅटर मध्ये आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती निखिल सज्ज होतोय.
आणि सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च या ठिकाणी मार्गस्थ होईल. हो, शॉर्टलाईन चेंडू होता, आडव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येता डीप मधून फेकी करतील तत्पूर्वी एकाच धावीवरती समाधान मानतोय या संदीपला आपण पाहतोय. आणि चांगला खेळ एकंदरीत करावा लागेल. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 46 वरती जाऊन पोहोचले या षटकातील. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाजांनी धावा जरूर दिल्यात, परंतु एकही एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव दिली नाही. हे कौतुकास्पद कामगिरी आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्यांनी देखील केले, परंतु धावा इथे वाचवणं गरजेचं. 46 वरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय आणि अजूनही या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. हो, बॅटशी इथे मात्र नक्कीच आतली कडा लागली होती. तिथे मात्र शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड झाली होती, परंतु बॅकअप पुनश्च दिलं आणि अंतिम चेंडूवरती सिंगल घेतले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या. आज बॅटर मधाच्या आपले संदीपला आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आफ्टर द 3 ओव्हर्स. धावसंख्या धाव फलकावरती 47. मधोनाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना टीम केळे. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 47 धाब्यात. नंतर मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज योगेशला आपण पाहतोय. हो, योगेश 6 चेंडू अत्यंत सुरेख पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑनला कॉर्नरच्या दिशेने तत्पूर्वी डायरेक्ट हिट जरूर लागला. यस, फिंगर अप OUT धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय 5व्या क्रमांकावरती. प्रतीकला आपण पाहतोय. दरम्यान स्ट्राईक संदीपने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, परंतु हा चेंडू डॉट मधाच्या आतमध्ये फेकला. दरम्यान असलम भाई यांचं देखील आगमन झालंय. वेलकम असलम भाई. आपलं देखील धर्मवीर चषकाच्या वतीनं मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अनेक नक्कीच नामवंत व्यक्तिमत्व असणारे या ठिकाणी मात्र आमच्या मान्यवर येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो इथे मात्र जागा बनवून खेळलेत. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडंसं नक्कीच त्या ठिकाणी मात्र चेंडू अडला जातो आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. आता मात्र कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मधाच्या आतमध्ये या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा खर्च करतोय. पुढील मॅचच्या टॉस साठी चला आपण दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. आपण लगेचच टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस. ओ, हा फटका दमदार आहे. अफलातून कामगिरी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. धर्मवीर चषक षटकार. असेल मेंदे संघाचे संगणक आणि ओजी खरवली संघाचे संगणक. आपण टॉस साठी लगेचच या टॉस आपण करणार आहोत, कारण की आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
धावसंख्या धावफलकावरती 56 वरती जाऊन पोहोचले. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग. आता मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज योगेशने आणि चेंडू पर्यंत थोडंसं खाली राहिला. त्या अनुषंगाने बॅटर संदीपला बीट केलं आणि त्याच्यावरती हा निर्धाव चेंडू आला. धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा. 56 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हो दिशा इथून मात्र भरकटताना. हो क्या बात आहे. वेगळ्या शैलीने वेगळ्या अंदाजाने इथे मात्र वाईटचा इशारा आमच्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. ही त्यांची स्ट्रेंथ आहे, ताकद आहे आणि नक्कीच आज ते देखील मनोरंजन करतायत. काल थोडं कमी मनोरंजन केलं होतं आमचं मुरबाडमध्ये. आज इकडे मात्र थोडीशी पॉवर एक्झिक्यूट केला. हो इथे मात्र फटक्यामध्ये ताकद दाखवली आहे परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला आणि पाहावं लागेल तिथे चौकार आहे की षटकार आहे. लगेचच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. चेंडू एका टप्प्यानं सीमा पार. हा येतोय दमदार स्ट्रोक चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 61. 61 धावा आणि जिंकण्यासाठी 62 धावेंची आवश्यकता असेल ते म्हणजे टीम सागावला. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक आपण या ओजी खरवली संघाचे संघनायक आणि टीम मेंदेचे संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या आणि मंचावरून आपण असलम भाई यांना विनंती असेल की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. चला टीम मेंदे आणि त्याच बरोबरीनं टीम ओजी खरवली संघाचे संघनायक आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस का बॉस आपण करूयात आणि असलम भाई आपण देखील या आपल्या शुभ हस्ते टॉस करूयात. टीम ओजी खरवली संघाचे संघनायक आपण लगेच या प्लीज. आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. थोडस वेळेच्या बाबतीत सहकार्य करत जा मित्रांनो कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला खेळ आपल्याकडून अपेक्षित असेल. तर नेक्स्ट मॅच ओजी खरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मेंदे या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. धर्मवीर चषक 20-25 आणि संघादरम्यान आपण करतोय टॉस. असलम भाई आमच्या समोर जोडले गेलेत आणि इथे मात्र टॉस केला जाईल. कॉइन्स विन केला जाईल. छापा इज द कॉल आणि यस छापा आलाय. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. या ठिकाणी मात्र टॉस जिंकलाय टीम मेंदेने. टॉस जिंकलाय प्रथमतः निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण येस विचार केला समोर ओजी खरवली संघ आहे तर नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील. 40-45 पर्यंत धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. ऋतिक आहे, चेतन, ओमकार, शिवाजी पाटील. येस आपण पाहिले तर हंगामाची ही सुरुवात झाली. आता तर स्पर्धेला सुरुवात झाली आणि धर्मवीर चषक 20-25 हा थरार आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल. नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि लाईव्ह मॅचिंगचं आयोजन खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच. या ठिकाणी मात्र आमच्या समवेत ओजी खरवली संघाचे संघनायक आहेत. टॉस इथे गमावलाय. जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता. टॉस जिंकला असता तरी आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. तर एक मनासारखा आमचा निर्णय भेटला आम्हाला. येस मनासारखं घडलंय. फलंदाजी करण्याचा धाडस होता तो धाडस आता मात्र करावा लागेल. समोर आपण मेंदे संघाला पाहतोय. नक्कीच विचार केला तर समोर असा संघ आहे त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे परंतु त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि आपले कुठले असे फलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील. नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि सर्वांकडून अपेक्षा ही चांगलीच असायला पाहिजे. सर्वजण चांगले खेळत तर टीम एक चांगल्या संतुलन प्लॅटफॉर्मवर जाऊ शकते. विचार केला तर नक्कीच आपल्या या विभागामध्ये असोसिएशनच्या माध्यमातून सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी. परंतु एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला नक्की विचारेन. ॲज अ कॅप्टन ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये आपण आपली एंट्री करतो त्यावेळेस मॅचच्या वेळेस आपल्या किती खेळाडूंना कॉल करावे लागतात की मॅच आहे चला लवकर पोहोचायचे आहे. अशा बऱ्याच घटना घडत असतात आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्या संघाचा असा काही कुठला किस्सा आहे का. नाही या दरम्यान आमची एक नाईट मीटिंग असते मॅचच्या पहिल्या दिवशी आणि त्यामध्ये टायमिंग दिलं जाते की या टायमाला इथे ते जमायचं आहे. त्यामुळे जास्त काही कोणाला कॉल करायला लागत नाहीये आणि ती वेळ सध्या तर येत नाहीये. येस चांगलं आयोजन आपलं आणि चांगलं नियोजन आपल्या संघावरती असणारं प्रेम आपण सांगता. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. ही स्पर्धा ही दरवर्षीप्रमाणे बघितली तर खूप चांगलं नियोजन असतं आयोजन असतं आणि या स्पर्धेमध्ये फार मोठी स्पर्धा असते. असोसिएशनमध्ये मी म्हणेन तरी खूप मोठी स्पर्धा असते आणि या स्पर्धेला लोक बघलं तर ग्राउंड सुद्धा खूप छान आहे. इथलं जे नियोजन आहे ते अतिशय सुंदर आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच. टीम खरवला देखील टॉस जिंकला टीम मेहंदीने, प्रथमतः स्वीकारलं, त्यांनी क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं ओजी खरवली या संघाला. दैवात आमच्या समालोचन कक्षामध्ये तिथे मात्र सज्ज असतील आमचे शिंदे सर. ऐकूयात त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद विश्वास केनी सर. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहिला खूप चांगल्या पद्धतीने समालोचनासाठी या ठिकाणी पोहोचलेत. अगदी टिटवाळ्याहून खूप दूरवरचं अंतर कापून या स्पर्धेमध्ये ते पोहोचतायत. त्यांचं सरचे स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. 24 बॉल आणि तब्बल 62 धावांचं आव्हान ठेवले गेले. कालच्या दिवसामध्ये हे आव्हान जरूर उभं केलं होतं आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली संघाने. 3 षटकामध्ये 61 धावा उभ्या केल्या होत्या आणि इथे 4 षटकामध्ये 61 धावा उभ्या केल्यात बाबा स्पोर्ट्स केळी संघाने. काल अनेक सारे रेकॉर्ड्स आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिले. एका षटकामध्ये 5 षटकार मारण्याचा कारनामा राजा गुळवीने केला, परंतु अंतिम क्षणाला त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. क्वालिफायरच्या मॅचमध्ये त्यांना पराभवाच्या सामोरे जावं लागलं. अखेरकार कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर निंबावली टीम कुठेतरी एकजूट पाहायला मिळाली. संपूर्ण संघ बांधणी केलेला संघ या स्पर्धेमध्ये पोहोचला होता, तरी देखील पालिवली संघाच्या अगेन्स्ट त्यांना पराभवाचा सामोरे जावं लागलं. इथून मात्र आपण पाहतोय सागा विपक्ष बाबा स्पोर्ट्स केळे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित आणि त्याच्या साथीने योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक संदीप पाटील हे घेऊन येत आहेत. खरं तर संदीप पाटील क्रिकेटबरोबर चांगले समालोचक देखील आहेत आणि नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत असतं. बॅटिंग खूप चांगली राहिली होती संदीप पाटील यांची. मात्र उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल सागाव संघाच्या माध्यमातून. 24 बॉल आणि तब्बल 62 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबाबदारी खूप महत्वाची असेल या सलामीवीरांची, कारण एक मोठं टार्गेट आहे. यानंतर होणारा सामना एक बिग मॅच, बिग फाईट. ओजी खरिवली विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे अशी लढत आपल्या भेटीला येईल. मॅचला प्रारंभ झालाय संदीप पाटील यांच्या षटकातला पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल पाहिलं तर लेग स्टंप वरती होता आणि त्याला मात्र फ्लिक केलाय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी एक धाव अंकित होतीये. एक धावेने टीमचा श्री गणेश होतोय. धावसंख्या 1 या अंकावरती. पुलर लेनचा बॉल होता. या ठिकाणी नवनाथजी मोरे देखील उपस्थित आहेत, जे महिंदे गावचे समाजसेवक आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत धर्मवीर चषक 2025 मध्ये. संदीप पाटील षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. नक्कीच ज्या वेळेला तुम्ही मोठा फटका खेळताय त्यावेळेला चेंडूवरती नजर टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. इथे देखील योगेश्वरने तेच कार्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे अपयशी ते ठरले. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहिला. जय बजरंग स्पोर्ट्स वडवली विपक्ष शांतीनगर दाभाड. पुढचा बॉल संदीप यांचा ओव्हर द विकेटने यावेळेला मात्र उडवून दिलाय. डीप मिड विकेट खाली आहे. क्षेत्ररक्षक पाहिलं तर दूरवरचं अंतर कापतील, परंतु त्या अगोदर बॉल निघून गेलाय सीमारेष पलीकडे. 7 धावांसाठी बेधडक धडक बाद षटकार. काय स्ट्रोक सजवला गेला, अप्रतिम. उत्तर मात्र चोख दिलं जात आहे. प्रत्युत्तर अत्यंत जबरदस्त पद्धतीने दिलं जात आहे. हा दबाव आहे. 5 षटकार आल्यानंतर थोडासा दिशा बदलली गेली आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथे मात्र अंकित केली गेली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना आपण पाहतोय 8 धावा फळकावरती आहेत. सन्माननीय बाळारामजी वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. संदीप पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र टॉपेज आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि तुषार ही चुकी करणार नाहीयेत. विकेट त्यांनी टिपलाय. पहिला धक्का टीम कानोबा स्पोर्ट्स सागाव संघाला. योगेश्वर पाटील बॅक टू द डगआउट. डीजे पाहू शकाल योगेश्वर पाटीलची खरं तर बॅटिंग खूप चांगली झाली होती. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. त्यांना अधिक वेळ थांबणं गरजेचं होतं, परंतु फटका फसला गेला. बराचसा वेळ उंचावला होता बॉल आणि त्यानंतर तुषारने सुरेख झेल टिपलाय. नवीन फलंदाज सचिन जाधव स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. टीमच्या कर्णधार आहेत. यावेळेला मात्र सन्मान देण्यासाठी प्रवृत्त होते. चांगला बॉल आहे.
डॉट बॉलची समाप्ती होते. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्येचा फळक पाहिला तर 8 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. तब्बल 62 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय कानोबा स्पोर्ट्स सागाव संघाला. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. उद्या निश्चितपणाने अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतील. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा अंतिम बॉल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेंथ योग्य राखली आहे संदीप पाटीलनं. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक केलंय संदीप पाटीलनं. धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 8. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय 33,333 रुपयाचं पारितोषिक आहे जे पुरस्कृत केलंय भिवंडी लोकसभा लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्यामामा यांच्या माध्यमातून 33,333 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. त्याची देखील उपस्थिती आपल्याला नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तृतीय पारितोषिक आहे सन्माननीय 15,555 अनिलजी मानिवडे साहेब जे तुळजाई कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर्स आहेत. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर 7,777 कुणालजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,777 विश्वासजी जामगारे साहेब यांच्या माध्यमातून. या सर्वांना आपण देऊया धन्यवाद. षटक क्रमांक 2 ला इथून मात्र सुरुवात होती आणि इथून गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रतीकला आणलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. चला आयोजकांच्या वतीने दुसरा एक आम्ही निर्णय या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बाबा स्पोर्ट्स केळी संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी नाही आहे त्यामुळे 3 धावा पेनल्टीच्या या ठिकाणी ऍड केल्या जातील सागाव संघाच्या खात्यामध्ये. तर धावसंख्या 11 वरती असेल. आपला 12th मॅन अत्यंत गरजेचं आहे. यावेळेला 9चा इशारा झालाय. बिमर की बिमारी. चला दुसरी एक सूचना आहे जी पेनल्टी होती ती लेवल असेल कारण टीम सागाव संघाचा देखील 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आहे त्यामुळे ही पेनल्टी कॅन्सल असेल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. 9 धावा धावफळकावरती आहे. येणारा बॉल फ्रीटचा असेल. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय सचिन. स्ट्रायकर एंडवरती बॅटर रोहित आहेत. फ्रीटची संधी आहे. प्रतीकचा हा बॉल. यावेळेला फुल टॉस होता परंतु एलिव्हेशन झालेलं नाही हवं तसं. चेंडू मात्र जाईल गली रिझन क्षेत्राकडे ज्या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 10 धावा धावफळकावरती दुहेरी अंकामध्ये पोहोचत असताना टीम सागाव परंतु इथून सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये. विजयावरती शिक्कामोर्तब करायचं असेल तर मोठे स्ट्रोक आणावे लागतील. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 10 धावा धावफळकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रतीकच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. सचिन जातो ऑन स्ट्राईक. यावेळेला बॅटची लिडिंग एज स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेट येईल सचिन जाधवची. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सन्माननीय जयेश दादा पाटील, सन्माननीय संजय दादा वारगडे, सन्माननीय निखिलजी अंदाडे यांच्या माध्यमातून आयवा कॅच करता तब्बल 1200 रुपयाचं कॅश प्राईज होतं. परंतु हे कॅश प्राईज कदाचित उद्याच्या दिवसामध्ये वाढेल प्रेक्षकांसाठी कारण गत वर्षी आम्ही या ठिकाणी समालोचन केलं त्यावेळेला सन्माननीय अर्जुनभाई अधिकारी, सन्माननीय सचिनजी घोडविंदे, सन्माननीय जयेशदादा पाटील आणि सन्माननीय संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी तब्बल 15,000 रुपये होते. मात्र ही स्पर्धा त्यासाठीच मानाची आणि सन्मानाची समजली जाते. प्रेक्षक मायबापांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी उपलब्ध केली जाते. गोलंदाज सज्ज प्रतीक राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन. ओहो पुलर लेनचा बॉल होता. गॅदर करू शकले नाही संदीप पाटील. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल आणि त्यानंतर 22 ची धाव मिळेल. या ठिकाणी एक सिंगल धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. 11 धावा धावफळकावरती. मात्र कुठेतरी सामना आपल्या हातामध्ये पकडलाय बाबा स्पोर्ट्स केळी संघाने. पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये पाहिलं तर गोलंदाजी चांगली होती. टीम सागाव संघाच्या फलंदाजांना कुठेतरी बॅकफुटवरती आणून ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे. टीमचे कर्णधार निलेश हिंदोळे खूप चांगल्या पद्धतीने कॅप्टन्सी करतायत बाबा स्पोर्ट्स केळी संघासाठी.
गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती मार्गस्थ होत असताना चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. राईट अमोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल फुलटॉस होता, मात्र इथून पाहू शकाल थर्डमॅन नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, बॅटचा स्पर्श झालाय चेंडूला आणि त्यानंतर पाहू शकाल हा संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. संघर्षाची परिकष्टा करत असताना हा आलाय चौकार. गुड न्यूज असेल प्रेक्षकांसाठी, इथून मात्र सुरुवात झाली आहे. कारण सुरुवात करणारा कोणतरी उत्कृष्ट व्यक्तिमत्व लागतं. त्यापैकी असलम भाई आमच्या या ठिकाणी आमच्या समेत उपस्थित आहेत. प्रेक्षकांनी षटकाराच्या बाहेर झेल पकडला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खरं तर हे वडवलीकरांचं प्रेम आहे आणि वडवलीकर नेहमीच काहीतरी वेगळं करत असतात दरवर्षी. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीकचा पुढचा बॉल यावेळेला मात्र टर्न केला ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्युअरला खूप दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक निलेश शिंदोळे चेंडूपर्यंत पोहोचतायत. अगदी वेगानं इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. उद्या ग्रँड फिनाले मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. धर्मवीर चषक 2025 आपण आजमावतोय. त्यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 17 धावा. विजयाकरिता 12 बॉल आणि तब्बल 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्यासाठी. कानोबा स्पोर्ट्स सागाव संघाला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग मॅच, बिग फाईट. ओझी खरिवली या टीम मध्ये करण पाटील, आदेश पाटील यांच्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल जयंडमान क्रिकेट संघ महिंदे, शिवाजी पाटील अँड कंपनी, रुपेश पाटील, देवेंद्र पाटील हे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई या नंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये इथून गोलंदाजीसाठी आणला गेलाय गोलंदाज निलेश शिंदोळे. षटकातला पहिला बॉल निलेश शिंदोळे यांचा ओव्हर द विकेटने इथे मार्गस्थ होईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सूरजला फुल टॉस होता, परंतु त्याचा अधिक फायदा उचलता आलेला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सेफ आहे आणि त्यानंतर त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. एक्स्ट्रा धावा इथे मात्र येताना पाहायला मिळाल्या. 2 धावांनी टीमच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 19 अंकावरती. भगवमय वातावरण या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ही संपूर्ण चेंडूची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली, सन्माननीय सुभाषदादा जोशी, तुषारजी वारगडे, अजयजी पाटील, विनोदजी वारगडे, या सर्वांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. संपूर्ण स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू उपलब्ध झाले, त्याबद्दल त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. पूर्ण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सचिनजी गोडविंदे साहेब, जे माजी सरपंच होते डोळे गावचे. त्यानंतर जयेश दादा पाटील या गावचे उद्योगपती आहेत आणि खरं तर भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सेवा आपल्याला पुरस्कृत झाली आहे. यावेळेचा मात्र फुलर लेनचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आणि त्यानंतर या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला डीजे व्यवस्था लाभली, माननीय सुजित पाटील उद्योगपती खांडवाल, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मंडप व्यवस्था सन्माननीय अनंता भगत, आणि ज्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था लाभली ध्रुवी वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर अरुण मामा वारगडे याच्या माध्यमातून खरं तर आपण पाहू शकाल खूप मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केल्या या गावचे पोलीस पाटील सन्माननीय विशाल दादा गोंधळी, नेहमीच त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं, त्यांना देखील मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊयात. कारण हे सर्व दाते होते, त्याच्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी ही स्पर्धा भरवू शकलो. त्यानंतर अभिजित मेडिकल यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मेडिसिन किट या ठिकाणी उपलब्ध झाले, त्याबद्दल आम्ही देखील त्यांचे आभारी आहोत. लेकटर बॉलचा वापर केलाय गोलंदाजांना, डॉट बॉल इथे आलाय ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण इंटरनेट सेवा आम्हाला मोफत प्राप्त झाली. प्रज्योत वारगडे आई गावदेवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना देखील धन्यवाद. या स्पर्धेकरिता आम्हाला ज्यांनी आकर्षक बॅट उपलब्ध करून दिली विकी दिवाणे, त्यानंतर मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून कूलर लाभला अरुणा संतोष भोईर. त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत
अनिकेत पाटील आणि ऋषिकेश पाटील. यावेळेला मात्र मोठा फटका आहे, प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे आणि बॉल निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. लोकसभा खासदार सन्माननीय बाल्यामामा म्हात्रे यांची नाल या वडवली गावाशी नेहमीच जुळलेली आपण पाहतो. या गावामध्ये कोणतंही सुखकार्य असू द्या किंवा दुःखाचं कार्य असू द्या, खासदार साहेब नेहमीच येत असतात आणि या स्पर्धेकरता देखील पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून तब्बल 33,333 रुपयाचं पारितोषिक आम्हाला उपलब्ध झालंय. त्यांना देखील धन्यवाद देऊयात. खोलवर टप्पाचा बॉल, जबरदस्त ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. अगदी पाहिलं तर खूप चांगला चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केला गेला आणि त्यानंतर एक धाव इथे अंकित केली गेली आहे. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाले. पहा, पहिल्या षटकामध्ये संदीप पाटीलने गोलंदाजी केली, अवघ्या 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स घेतला. त्यानंतर प्रतीक आले, प्रतीकने धावा खर्च केल्या, त्या 9 1 विकेट्स घेतला. निलेशने फक्त 8 धावा खर्च केल्या. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होते, सन्माननीय अनंता दळवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनुभवी पंच. खरं तर माधव ठाकरे सरांबद्दल काय बोलावं हा आमच्याकडे शब्दच नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका साकारतायत आणि त्यानंतर त्यांचा डान्स कोण विसरेल, तो आज 2 दिवसामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल. आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहिलं ना तर विशाल भोईर सर यांनी देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. या दोन्ही पंचांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. 4थ्या षटकाला प्रारंभ, या सामन्यातला अंतिम षटक आणि इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक. षटकातला पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ होईल. यावेळेला बॉलला सोडून दिलं गेलंय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 26 धावा मात्र या मॅच वरती पकड निर्माण केली. बाबा स्पोर्ट्स खेळे संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. खरं तर गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी त्यांची राहिली आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ज्या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेतोय. पुढचा बॉल, यावेळेला ऑड शॉट, काय स्ट्रोक सजवला गेलाय, नेत्रदीपक फटका, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी ठोकलाय षटकार. जबरदस्त स्ट्रोक होता. 6 धावा इथे आल्या. 6 धावांनी टीमची धावसंख्या 33 या अंकावरती, 32 या अंकावरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्डकडे स्वतः निलेश आहेत, त्यामुळे फक्त सिंगल धाव मिळेल. 34 धावा धावफलकावरती आहेत, परंतु टीम कानोबा स्पोर्ट्स सागाव संघाने देखील चांगला फाईट देण्याचा प्रयत्न केला. कारण अगदी छोटंसं सागाव गाव आणि नवोदित खेळाडू आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये थोडे उशिरा पोहोचले. परंतु त्यांचं देखील कौतुक मी करेन, कारण अनुभवी खेळाडू या टीममध्ये कमी आहेत, तरी देखील या असोसिएशन्समध्ये त्यांनी आपली नाल जोडून ठेवली, हे महत्वाचं आहे. यावेळीचा बॉल पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा असा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 34 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज मार्गस्थ होत असताना आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून 4 बॉल आणि तब्बल 28 ची गरज आहे. मोठं आव्हान आहे आणि थोडंसं अशक्य आव्हान देखील आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. नशिबाची साथ मिळाली तर काही घडू शकेल. इथे निलेश चेंडूपर्यंत पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलने काही फरक पडणार नाहीये. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर आपण क्वालिफायरचा सामना पाहिला, धोंडावडवली विपक्ष कुरुंद, धोंडावडवली संघाने बाजी मारली. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पालिवली विपक्ष निंबवली. काय गेम आपल्याला पाहायला मिळाला पालिवली संघाकडून. यावेळेला अप्रतिम स्ट्रोक आहे, फाईन लेग खाली आहे आणि त्यातून मात्र हा चौकार लगावलाय फलंदाजानं.
बाळा तरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत कुंदे गावचे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. शेवटचा अंतिम बॉल या सामन्यातील शिल्लक राहिलाय. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि इथे मात्र पाहू शकाल डॉट बॉल आलाय. एक शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे विपक्ष ओझे खरेवली. आदेश पाटील ज्या टीमचे कर्णधार होतोय, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर राकेश पाटील हे टीमचे कर्णधार आहेत. या अगोदर आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे संघाने एक ट्रॉफी आपल्या नावावरती जरूर केली. आउट द विकेटने षटकातला पुढचा बॉल. त्यावेळेला दिशाहीन बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडूची पडताळणी या ठिकाणी पाहायला मिळाली. 40 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फाईट दिली या ठिकाणी सागाव संघाने. खरं तर असं वाटलं होतं कुठेतरी 30-35च्या आतमध्ये अडवलं जाईल, परंतु 40 पर्यंत जरूर मजल मारली आहे. बॅटची लिडिंग एज संदीप चेंडूखाली आणि विकेट शेवटच्या बॉलवरती. इथून सामना समाप्त झालाय. सामना जिंकलाय बाबा स्पोर्ट्स केळे संघाने आणि मात्र पराभव वाट्याला आलाय तो सागाव संघाच्या. हार्ड लक टीम सागाव, सो वेल प्लेड टीम बाबा स्पोर्ट्स केळे. आणि जाऊयात लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर जाऊयात मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. बॅटिंग करताना 19 धावा संदीप पाटील यांनी जमा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट्स घेतल्या आणि इथून आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लाईनअप मध्ये जायचं आहे. विनंती आहे जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे आपण लाईनअप मध्ये जाऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि त्याचनंतर सागाव टीमचा प्रतिनिधी सचिन जाधव पण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.